कारण की व्हे प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण वर्कआउट केल्यानंतर म्हणा किंवा थ्रू आउट द डे आपलं प्रोटीन खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे, जर तुम्हाला प्रोटीन मागवायचं असेल तर कॉस्ट कटिंग जी असते ना, ठीक आहे, कॉस्ट कटिंग करणं किंवा कॉस्ट सेविंग करणं किंवा पैसे कसे सेव्ह करायचे ना, ते आमच्या जिम मालकाकडनं शिकावं. त्या पाहुणे असलं केलं आहे ना, काय सांगू तुम्हाला, त्याच्यातूनच ऐका. चायला मीटिंग पण चालू आहे आणि तो TVS वाला माणूस आलाय गाडी सोडायला. गाडी घेऊन देऊन गेलेत खुळकुळा. कसं आहे मित्रांनो, करणार तर काही ते नाही आहेत, त्यामुळे आपण जस्ट घेऊयात आणि मीटिंग पण चालू आहे. सो जाऊन बघू थोड्या वेळाने. आता ॲक्च्युली ना एक बड्डे आहे आमच्या कॉलनीमध्ये. त्या बड्डेला जाऊन येतो जरा. लहान मुलीचा बड्डे आहे. हॅपी बर्थडे. किती बड्डे तुझा ते नाही माहिती. आठवा क्या बर्थडे गर्ल. थँक्यू सो मच बरं का. आपली ऑर्डर आली आहे. शिकागो डिलाइट समथिंग आहे. इथून आपण ऑर्डर केले कारण की आज आहे ना मला बाहेर जायचा पण कंटाळा होता आणि भरपूर दिवसाच्या नंतर मी पिझ्झा खातोय. सो आज जरा मग बरेच झालं जरा मूड होत होता की म्हणलं पिझ्झा खायचाय तर म्हणलं चला मागूनच घेऊयात म्हणून मागवलाय. कसं आहे ना मित्रांनो, खूप दिवसांनी पिझ्झा खाल्लेला चालतो पण आपण ते आपला तो क्रायटेरियाच नाही आहे की कधी पिझ्झा बर्गर हे ते, पण मन केलं आणि खाल्ला बस. आणि जेवढा पिझ्झा खातो किंवा बाय जंक आहे ना, बाकी सगळं आपण वर्कआउट करून काढून टाकतो, असा विषय आहे आपला. सकाळी वर्कआउट करून ये बाबा तू ये. हा लेजू म्हणत होता मला काय व्हिडिओमध्ये आता वर्कआउट करू. हा मित्रांनो, मला एक सांगायचं राहून गेलं ॲक्च्युली. प्रोटीनवरनं मला आठवलं की तुम्हाला जर व्हे प्रोटीन मागवायचं असेल, कारण की व्हे प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण वर्कआउट केल्यानंतर म्हणा किंवा थ्रू आउट द डे आपलं प्रोटीन खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे, जर तुम्हाला प्रोटीन मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी. ठीक आहे, GNC प्रोटीन आहे तिथून मागवा. तुम्हाला एक्स्ट्रा 5% डिस्काउंट तिथून भेटणार. ठीक आहे, माझा कुपन कोड यूज करा, तो पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. ठीक आहे, नक्की वापरा आणि लवकर मागवा. ओके, आणि कोड टाकायला विसरू नका. खूप दिवसांनी ॲक्च्युली आपलं ना नितेश सरांसोबत वर्कआउट केलं. मित्रांनो, जर कॉस्ट कटिंग जी असते ना, ठीक आहे, कॉस्ट कटिंग करणं किंवा कॉस्ट सेविंग करणं किंवा पैसे कसे सेव्ह करायचे ना, ते आमच्या जिम मालकाकडनं शिकावं. त्या पाहुणे असलं केलं आहे ना, काय सांगू तुम्हाला, त्याच्यातूनच ऐका. पण एक नंबर जे काय केलं, एक नंबर केले. जेवढा AC चा खर्च होतो ना, 5 म्हणा 10 म्हणा AC चा, ठीक आहे, त्यांनी ते नाही काय केलं. ठीक आहे, त्याच्या तोंडून ऐका नक्की काय केलं त्यांनी. काय केलं स्वप्नील सर सांगा. मला जिमसाठी 10 AC टाकायला सांगितले होते आणि मी ना याच्या मागे लागलो होतो जिम शिफ्ट करायच्या वेळेस की भाऊ तू AC लावा, AC लावणार असेल तरच मी येणार म्हणलं होतं. पण त्यांनी आयडिया झालं होतं ॲक्च्युली. पण उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर मलाही वाटलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून 10 ACच्या जागी मी बाहेरच्या साईडने 5 कूलर टाकले. तुम्हाला दाखवतो ते सिस्टीम काय कशी काय वर्क करते ते पण दाखवतो. 5 कूलर टाकले, त्याच्यानुसार 4,500 स्क्वेअर फूटचा एरिया कव्हर होतोय आणि चांगली जिम चिल होती. एक तासभर चालू ठेवल्यानंतर मस्त गार होती टोटल. कारण की मी शॉक झालो, संध्याकाळी आलो आणि गरमच वातावरण, दमट वातावरण आहे बरोबर. नुसतं असं जस्ट गेलो मी, मला माहीत होतं की कूलर वगैरे लावलेलं आहे. गेलो फक्त, म्हटलं थंड हवं, म्हटलं AC कुठं लावलं आहे सरांनी. मग म्हटलं नंतर मला कळलं की कूलर लावले. म्हटलं भाऊ घ्या वाटतं. म्हटलं जवळपास एक 3.5-4 लाख किंवा 3 लाख म्हणू शकतो आपण. नाही समथिंग 4-4.5 लाख रुपये. ठीक आहे, 4-4.5 लाख जागी 40,000 रुपयामध्ये काम झालं. जिम चिल झाली. एक्झॅक्टली. एका ACच्या बिलामध्ये सगळे कूलर चालते आणि एका याच्या कॉस्टिंगमध्ये अख्खं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. इन्स्टॉलिंग सहित. पण जर युनिट पडते ते तर 120 वॅटचा कूलर आहे, तर 500-600 वॅटचे कूलर चालतात. म्हणजे समथिंग एक AC सुद्धा त्याच्यापेक्षा डबल युनिट पडतो. आणि बाकीच्या जिममध्ये गेलं ना, आम्हाला सांगायला लागतं की बाबा AC लावा. ते काय सांगता माहिती आहे, ACचं बिल येतं जास्त येतं म्हणून लावत नाही शक्यतो असं प्रमाणे एका कूलरचं बिल येतं. आणि आपला उन्हाळ्यामध्ये सक्त गरज आहे, थोडंसं चिल वातावरण पाहिजे आणि व्हेंटिलेशन पण प्रॉपर होतं. करून बघा, करून फरक जाणवेल.
त्याला डोकं लागतं रितेश सर बाकीच्या खिडक्या वगैरे बंद ठेवाव्या लागतात. एसी पेक्षा गार वाटतं तुम्हाला 2 तासाने असं वाटेल की कूलर बंद ठेवावं लागेल, इतकं गार होतं. एवढं गारतं धक्के वाटते. कारण की तुम्हाला जिम दाखवतो ही आहे ना, एवढी मोठी जिम आहे, एवढी मोठी जिम आहे. मी फक्त जागेवरून तुम्हाला हे करतोय, पण लिटरली एवढी मोठी जिम आहे, मोठी जिम आहे. एवढ्या मोठ्या जिम 4,500 5 कूलर फक्त 5 कूलर टाकले. आणि एकदम बाहेर स्टँड करून टाकलेले आहेत. पाईपलाईन केली आहे, त्याला डायरेक्ट पॉप केलेले आहेत. मोटर चालू केली, पाण्याने भरलं की पॉप बंद करायचं. तेव्हा ही आहे ना, ही सिस्टीम केलेली आहे पाण्याची आहे ना, मस्तपैकी हे करून टाकली. आणि त्यांनी पूर्ण अशी AC आपलं कूलर लावून टाकलेले आहे. हां, आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, आमचं ना जवळपास 3 ते 4 वर्ष झालं मी जिमला आहे. परमनंट ॲग्रीमेंट करून टाकलेलं आहे भाऊ. ही ॲग्रीमेंट केलं, कुठं जायचं ना दुसरीकडं. काही नसलं ना टाइमपास म्हणून काय ना, पण जिमला येतोच. जिमला येणं वर्कआउट करू नाही करू, पण तोंड जिमला येणं इम्पॉर्टंट आहे. आणि आल्यानंतर आहे ना, जो एन्जॉय होतो आणि जो आपल्या पोरांसोबत वर्कआउट होतो ना, तो भारी आहे. ठीक आहे रितेश सर, आपलं काय म्हणतो? काय नाही, तुम्ही जे बोलते त्याला आपण ऍग्री करायचं. तुम्ही येत जावं एवढंच माझं म्हणणं आहे. अहो सर येतो मी, म्हणजे आता रे आलो ना तरी संध्याकाळी पण येतो. याला माहिती, सरांना माहिती, एका टायमाला येतो. कारण कामं धंदे वाढलेत आपले. अशी भरपूर लोक आहेत जिम मधले की नाही व्यायाम करायचा ना, तर येतात ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी येऊन बसतात टोटली. पण भारी फुल इज्जत आहे. हा आपल्या सम्राट जिमचा लोगो आहे. आणि आपल्याला सरांनी आत्तापर्यंत आहे ना एक हुडी स्पॉन्सर केली होती, ते आपल्याकडे अजून आहे. दाखवा आपल्या ब्लॉग मध्ये किती वेळ आली तुला पैसे द्यायचे नाही ते सांग ना. नाही हे पण समजा हवं तर, पण दिली मनाने का ना, कशी का वरच्या मानाने काय ना, पण दिली, पण दिली. ठीक आहे, येणं गरजेचं आहे. परमनंट कस्टमर आहे ना, काहीतरी देणं मागतं ना. मला म्हणलं ते उडीचे पैसे तरी वाचतील त्याच्यात घेतलं म्हणून मला ब्लॉग मध्ये घेतलेला आहे. नाही असं काही नाही आहे ना, AC सारखं त्याचं काम करतो ते. ओके चला जरा नाश्ता करू आता. जस्ट घरी आलो. आज ॲक्च्युली पोहे खाण्याचा खूप कंटाळा आला होता. खूप दिवस पोहेच खाता होता आपण. ठीक आहे, मेदूवडा आणला. नाश्ता करेल, फ्रेश व्हायचं आहे आणि मग व्लॉग एडिट करून अपलोड करेल. ओके. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे JNCचे प्रोडक्ट्स यूज करायला विसरू नका. आपला कोड यूज करा जो की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, आणि खरंच खूप चांगलं आहे, प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. ओके चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री.